तर गेले 10 दिवस आपण धम्मचक्र प्रवर्तन सुत्त याचा अभ्यास केला. आणि तो अभ्यास आपण वर्षावासकालीन सती धम्मचिंतन याच्या अंतर्गत केला, म्हणजे वर्षावासाच्या अंतर्गत केला आपण तो. आणि तो विषय इतर विषयांसारखाच खूप महत्वाचा विषय आहे. म्हणजे धम्मातला कोणता विषय घेतला तो महत्वाचाच असतो, कारण त्याचा उद्देश एकच असतो: आपल्या जीवनातले प्रश्न सोडवणे, विशेषतः सायकोलॉजिकल प्रश्न. किरण सर येतात. उद्देश एकच असतो, आणि तो म्हणजे आपले प्रश्न सोडवणे. दुसऱ्या शब्दात, धम्म हा प्रॅक्टिकल विषय आहे, व्यावहारिक विषय आहे, आपल्या जीवनाशी संबंधित आहे. आणि त्याचा उपयोग करून घेण्यासाठी धम्म आहे. धम्माचा अभ्यास ही टाइमपासची गोष्ट नाही, वेळ घालवण्याचा मुद्दा नाही. हा आपल्या जीवनातल्या इतर अं, महत्वाच्या गोष्टी इतकाच महत्वाचा विषय आहे. जसं आपलं काम करणं असेल, आपली उपजीविका असेल, आपलं परिवार पाहणं असेल, आपलं आरोग्य असेल, तितकाच किंवा त्याच्यापेक्षाही जास्त महत्वाचा विषय हा धम्म आहे. कारण धम्म हा जीवनाच्या मुळाशी संबंधित आहे, अस्तित्वाशी संबंधित आहे, जगण्याशी संबंधित आहे, बेसिक प्रश्नाशी संबंधित आहे. आणि तो बेसिक प्रश्न म्हणजे प्रत्येक मनुष्य आणि प्राण्याला जन्मापासूनच काही जो अ, त्रास सोसावा लागतो, नॅचरली जन्मापासूनच जो काही त्रास सोसावा लागतो त्याला बुद्धांनी दुःख म्हटलेला आहे. दुःख, आणि त्या दुःखाचा त्यांना जणू काही शोध लागला. दुःखाचा शोध लागणं वेगळं आणि दुःख भोगणं वेगळं. आपण सगळे मनुष्य आणि प्राणी मात्र म्हणून सगळे दुःख भोगतो आपण, पण आपल्याला दुःखाचा शोध नाही लागत. म्हणजे हे का, असं का होतं? हा आपला सामान्य माणसाचा विषय नसतो. आपण दुःखाकडे कसं पाहतो? चालायचंच. कारण ते सगळीकडे जर तेच आहे तर मग काय त्याचा विचार करायचा, चालायचंच, हे असंच आहे. तर बुद्धांचं पाहणं वेगळं. हे असंच आहे असं नाही, याच्यातून बाहेर पडता येतं. म्हणून फक्त दुःखाचा शोध नाही लागला त्यांना, त्याच्यातून बाहेर कसं पडायचं ह्याचा पण शोध लागला. म्हणजे दुःखमुक्तीचा पण शोध लागला, म्हणजे निब्बाणाचा शोध लागला, म्हणजे बुद्धत्वाचा शोध लागला. आणि माणसाचं जीवन सफल कसं होईल, यशस्वी कसं होईल, आणि ऊर्ध्वगामी होऊन ते कसं एक नोबल, म्हणजे उदात्त वरच्या दर्जाचं कसं जीवन होईल माणसाचं, याचा मार्ग त्यांनी दाखवलेला आहे. म्हणजे सामान्य माणसातून माणसाला असामान्य बनता येतं, बनू शकतो आपण. जसं त्या धम्मचक्र प्रवर्तनामध्ये सांगितलंय ना, की ग्राम्य जीवन म्हणजे नुसतं खालच्या दर्जाचं जीवन, हीन दर्जाचं जीवन, म्हणजे विचार न करता जगणं, किंवा जीवन समजून न घेता जगणं, पृथुजनासारखं. पृथुजन म्हणजे सामान्य लोक. अनार्य जीवन म्हणजे जे श्रेष्ठ नाही, जे नोबल नाही, जे उच्च दर्जाचं नाही, ज्याच्यात कुठलाही
आलोक नाही म्हणजे प्रकाश नाही, म्हणजे अंधारलेलं जीवन, अंधार कोठडीतलं जीवन, हे जीवन जगणं हे सामान्य माणसाच्या वाट्याला येत असते. परंतु माणसानं तसं राहूच नाही, माणसानं तसं जगूच नाही. माणसानं स्वतःच्या जीवनाला आकार द्यावा, स्वतःच्या जीवनाचा उद्धार करावा. जसं बाबासाहेबांच्या भाषणात नेहमी आहे, उद्धार. आपल्या जीवनाचा आपला आपला उद्धार आपणच केला पाहिजे. तसं बुद्धांचं पण दुःखमुक्ती म्हणजे काय? उद्धार आहे, स्वतःचा उत्कर्ष आहे, स्वतःला उदात्त वरच्या पातळीवर नेणं आहे. पुन्हा आर्य अष्टांगिक मार्गाला इंग्रजीमध्ये काही लोक नोबल एटफोर्ड पाथ म्हणतात. नोबल म्हणजे उदात्त, नोबल एटफोर्ड पाथ. आर्य या शब्दाचा अर्थ पण नोबलच होतो, उदात्त, वरच्या दर्जाचा. तसं बुद्धांचा शोध जो आहे तो अशा प्रकारचा आहे. आणि हे सगळं प्रॅक्टिकल आहे, करण्याचं, करून पाहण्याचा विषय आहे, करून पाहणे. तर आपल्या या धम्मचिंतनामध्ये आपण अशा प्रकारे चिंतन करतोय, विचार करतोय. आणि विचार करण्यासाठी विचार करण्याची क्षमता पण आपल्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. विचार करणं, विचार येणं, म्हणजे विचार तर प्रत्येकाच्याच मनात येतात, मनाचं कार्यच विचार करणं आहे. परंतु ते मनात असं संस्काराने विचार येणं आणि जागृतीपूर्वक विचार करणं, ह्याच्यात फरक आहे. विचार करण्यासाठी त्याला योग्य विषय, संकल्प पाहिजे. आणि विषय, योग्य संकल्प मनात येण्यासाठी योग्य दृष्टी पाहिजे, म्हणजे विजन पाहिजे, सम्यक दृष्टी पाहिजे. आणि ही दृष्टी जागृतीतून येते, सतीतून येते. असं एक सगळं इंटरलिंक आहे, ते एकमेकांशी संबंधित आहे ते. आणि आपला प्रयत्न तसा चालू आहे. असे अनेक संकल्प, अनेक विषय अनेक पद्धतीने बुद्धांनी लोकांसमोर मांडलेले आहेत. त्यांना आपण सूत्र म्हणतो, सूत्र. अनेक सूत्र बुद्धांनी लोकांच्या समोर मांडलेत म्हणण्यापेक्षा ते निर्माण झाले. बुद्धांच्या समोर ज्या ज्या व्यक्ती आल्या, प्रश्न घेऊन, समस्या घेऊन, त्रास घेऊन, यातना घेऊन, ज्या ज्या व्यक्ती बुद्धांच्या संपर्कात आल्या किंवा बुद्ध ज्यांच्या संपर्कात गेले, त्यांनी त्यांनी त्यांना त्यांच्या प्रश्नांना धरून, समस्येला धरून, यातनांना धरून उपाय सांगितले. आणि ते उपाय म्हणून ते जे काही बोलले, देशना दिली त्यांनी, धम्म देशना दिली, धम्म सांगितला. त्याच्यातून हे सूत्र निर्माण झाले, सूत्र निर्माण झाले. आणि हे सूत्र सुरुवातीला मौखिक परंपरेने तोंडी असे चालत आले, पुढे सांगत, यानं त्याला, त्यानं त्याला असं सांगत सांगत पुढे आले. नंतर मग ते लिपिबद्ध झाले. आणि आपण जो अभ्यास करतो तो लिपिबद्ध साहित्याचा करतो. कारण आपल्या समोर बुद्ध नाहीत की जे फर्स्ट हँड माहिती आपल्याला देते. फर्स्ट हँड म्हणजे काय? डायरेक्ट फर्स्ट हँड माहिती म्हणजे एखादा बुद्धांची माहिती ही, बुद्धांची देशना, प्रवचन हे फर्स्ट हँड असायचं. म्हणजे बुद्धांनी कुठून ऐकलेलं नव्हतं. बुद्ध कोणाची कॉपी करत नव्हते. आपल्याला तोपर्यंत, जोपर्यंत आपल्याला हे अनुभव येत नाही तोपर्यंत, आपल्याला कॉपी करावी लागते, काही गोष्टींची कॉपी करावी लागते.
परंतु एक वेळ अशी आली पाहिजे की आपण अनुभवातले धम्म बोलायला सुरुवात केली पाहिजे, झाली पाहिजे. आणि ती होऊ शकते. आणि बुद्धांची तीच अपेक्षा होती का फक्त सूत्रांचा अभ्यास करून पांडित्य मिरवण्यासाठी बुद्ध धम्माचं ज्ञान नाही, अनुभव घेण्यासाठी आहे. आणि तो निब्बाणाचा अनुभव आहे, तो प्रत्यक्ष बुद्धत्वाचा अनुभव आहे. असं हे असा हा विषय आहे. कुठला विषय जेव्हा आपण डोक्यात घेतो विचार करण्यासाठी, संकल्प म्हणून, आणि त्याच्याशी एकरूप होण्याचा विचार करतो, त्याचा प्रयत्न करतो, एकरूप होण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे त्याच्याशी एकाग्र होण्याचा प्रयत्न करतो. कोणताही विषय घ्या. जसा आता एक विषय आपण हा धम्मचक्र प्रवर्तन घेतला आणि तो औपचारिक दृष्ट्या संपवला. औपचारिक दृष्ट्या म्हणजे सुत्त म्हणून तो संपवला, पण तो विषय संपला नाही आणि संपणारही नाही. जोपर्यंत आपण त्याच्याशी एकरूप होत नाही तोपर्यंत तो विषय संपणारा नाही. तो विषय आपल्या बरोबरच चालू राहणार आहे. तो त्याच स्वरूपात चालू राहील असं नाही, दुसऱ्या स्वरूपात राहील. आता दुसऱ्या स्वरूपात म्हणजे काय, की समजा आता आपला जो रेग्युलर विषय आहे हा सतीचा आहे. सती साधन किंवा जागृती, आपण त्याला आधुनिक भाषेत त्याला जागृती म्हणतो, किंवा इंग्रजीमध्ये त्याला अवेकनिंग म्हणतात. तर ती अवेकनिंग प्रोसेस आपली, अवेकनिंग जागृतीची प्रक्रिया चालू ठेवण्यासाठी आपण, किंवा ती डेव्हलप करण्यासाठी, म्हणजे आपल्याला त्या स्तरावर नेण्यासाठी, किंवा त्या उच्च स्तरावर जाण्यासाठी आपण याचा अभ्यास करतो आणि हा विषय डोक्यात घेतो. तर अनेक सुत्त जे आहेत त्यातला जो बुद्धांनी सांगितलेला जो मूळ भाग आहे तो शोधून सुत्तामध्ये, आता सगळे म्हणजे सुत्तामध्ये सगळंच बुद्धाने असं सांगितलं असं नाही, पण तो बुद्धांचा मूळ भाग शोधायचा असतो. बुद्धांनी सांगितलेला मूळ भाग, मूळ सार, त्याला आपण सार म्हणू, तो सार शोधायचा असतो. आणि त्या साराला धरून विचार करायला पाहिजे असं मला वाटतं. असा सार आपल्याला धम्मपदामध्ये पण दिसतो स्पष्टपणे. म्हणून धम्मपद हा एक चिंतनासाठी फार महत्वाचा विषय आहे. कारण त्यातल्या गाथा ज्या आहेत त्या साररूप गाथा आहेत. आणि त्या बुद्धांनी वेगवेगळ्या वेळेला विशिष्ट क्षणी सांगितलेल्या आहेत, विशिष्ट प्रसंगी सांगितलेल्या आहेत, विशिष्ट विषयाला धरून सांगितलेल्या आहेत, विशिष्ट विषयाला धरून सांगितलेल्या आहेत. आणि त्याच्यामध्ये सार आहे. तर ह्या धम्मपदातले पण आणि आपण आपल्या याच्यामध्ये नेहमी मध्ये मध्ये धम्मपदाचा उल्लेख असतोच. धम्मपद हा माझ्या पण आवडीचा विषय आहे त्यातल्या त्यात. जसा हा सती अत्यंत महत्वाचा विषय आपल्या लक्षात आला, तसा धम्मपद हा एक विषय आहे. त्यातल्या 423 गाथा, 26 वग्ग, मला हे सगळं पठण करण्याची आणि रेकॉर्ड करण्याची संधी पण मला मिळाली. म्हणजे हा माझ्या मनातला, म्हणजे बघा संकल्प कसा काम करतो ह्याचं हे एक उदाहरण मी माझ्या जीवनातलं सांगतो. सर्वसाधारणपणे आता त्याचा कालखंड मला सांगणं कठीण आहे, पण जसं मला 8वी 9वी 10वी 11वीला मला पाली विषय होता, 8वी 9वी 10वीला. तर त्यावेळेला धम्मपदातल्या अनेक गाथा त्यावेळेला अभ्यासाला असायच्या आणि दुसरी सूत्र पण असायची, काही जातक कथातली काही गोष्टी असायच्या. पण माझ्यावर प्रभाव त्यावेळेला त्या धम्मपदातल्या गाथांचाच जास्त पडला शाळेच्या काळात. आणि माझे शिक्षक हे मला नेहमी त्याचं वर्गामध्ये वाचन करायला लावायचे. आणि तेव्हा काय चाल वगैरे हा प्रकार नव्हता.
त्याला चाल देणं किंवा ट्युनिंग वगैरे हा विषय नव्हता, परंतु गद्य रूपात त्या गाथा मला ते म्हणायला लावायचे, भगत सर. तेव्हा मी संबोधी हायस्कूलमध्ये शिकायचो. आता आमच्या शाळेचं नाव संबोधीच होतं. ते एक कोइन्सिडेन्स आहे. आता ते नाव बदललं त्यांनी, ते नाव काढून टाकलं. वाईट गोष्ट झाली. मी त्यांना बोलून दाखवलं ते नाव त्या बदलायला नव्हतं पाहिजे. असो, तर त्या शाळेच्या निमित्तानं मला धम्मपदाशी, गाथांशी माझा संबंध आला. आणि काही वर्षांपासनं, त्याच्यानंतर काही वर्षांपासनं जसं मला समजायला लागलं आणि मी ह्या धम्माच्या प्रवाहामध्ये प्रॅक्टिकली उतरलो, तेव्हा मला धम्मपदाचं आपल्याकडून काहीतरी पठण रेकॉर्डिंग झालं पाहिजे. म्हणून मी त्याचं सतत वाचन पठण करत आलेलो आहे आणि विशेषतः त्याचं चिंतन पण करत आलो थोडं थोडं, जसं त्यावेळेला जेवढं जमेल तेवढं. आजच्या इतकं मला स्पष्ट, अजूनही बऱ्याच गोष्टी स्पष्ट व्हायच्यात, परंतु आजच्या इतकं त्यावेळेला मला ते स्पष्टपणे कळत नव्हतं त्या शब्दांचा अर्थ. पण माझ्या पातळीवर मी माझ्या पद्धतीने मी त्याचं नेहमी पठण करायचो. त्यावेळेला आपले टेप रेकॉर्डर असायचे. त्या टेप रेकॉर्डवर मी नेहमी त्याचं रेकॉर्डिंग करायचो, परत ऐकायचो. आणि शास्त्रीय संगीताचा थोडासा छंद असल्यामुळे मग त्याला चाली लावायचो. असे बरेच उद्योग मी त्या संदर्भात केलेले आहेत, बरेच प्रयत्न मी त्या संदर्भात केलेले आहेत. तर त्याला मूर्त रूप कधीच आलं नाही. म्हणजे मग ते सगळं रेकॉर्ड व्हावं, प्रयत्न खूप केले मी. जवळपास 10-15 वर्ष मी प्रयत्न केले. पण एक वेळ अशी आली, म्हणजे बघा आपला संकल्पाचा परिणाम कसा होतो ते मला सांगायचं तुम्हाला. आपण ज्या गोष्टीचा संकल्प करतो ती गोष्ट पुढे जाऊन कधीतरी आपल्याकडून होतेच. कारण अनकॉन्शियस माइंडमध्ये, अजागृत मनामध्ये त्याच्यासाठी तो संकल्प पूर्ण करण्यासाठी माणसाचे प्रयत्न चालूच असतात. पण तो संकल्प कसा आहे, तो सम्यक सम्यक संकल्प आहे का मिथ्या संकल्प आहे, चुकीचा संकल्प आहे? तर चुकीच्या संकल्पामध्ये त्या तृष्णा पण संकल्पच आहेत एक प्रकारे. तर तेही संकल्पच असतात, परंतु सम्यक संकल्प म्हणजे उदात्त संकल्प असतो, तो मोठा संकल्प असतो. तर धम्मपदाच्या बाबतीत माझ्या मनामध्ये अनेक वर्षांपासून तो संकल्प असायचा की व्हायला पाहिजे. म्हणून मग ते प्रयत्न करता करता अं, मी त्रैलोक्य बौद्ध महासंघामध्ये असताना मग काही लोकांना, काही स्टेजवर पण त्याचं पठण करण्याचं मला त्यावेळेला संधी मिळाली. काही 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 धम्मपद, काही भाग त्यातला. आणि मग एक दिवस असा आला, त्या विषयाचा प्रचार झाला. आणि मग लखनौचे प्रोफेसर राजेश चंद्रा, टेक्निकल स्कूलमध्ये प्राचार्य असत त्यावेळा. नंतर ते उत्तर प्रदेश सरकारमध्ये ते अधिकारी म्हणून आजही आहेत. तर त्यांनी मग ते धम्मपद ऐकलं आणि मला त्यांनी मग लखनौला बोलवलं. आणि मग लखनौला स्टुडिओ रेकॉर्डिंग त्याचं झालं. तर त्याच्या एक 5,000 कॉपी त्याच्या काढल्या त्यांनी, सीडी का. आणि ते सगळं धम्मपद हे यमन कल्याण आणि भूपरागावर आधारलेलं होतं. आणि ते ते बरंच प्रसिद्ध झालं, आज लाखो लोकांपर्यंत ते गेलेलं आहे. ऑनलाईन तुम्ही जर पाहिलं तर लाखो लोक त्याला ऐकतात. आणि ते भारताच्या बाहेर पण गेलेलं आहे. मुख्य विषय असा आहे की आपण ज्या गोष्टीचा संकल्प करतो आणि दृढ संकल्प करतो, साधा संकल्प नाही, नुसतंच वाटणं वाटणं वेगळी गोष्ट आणि त्याच्याशी एकरूप होणं, तर त्याचा काही ना काही त्याचा मूर्त परिणाम, त्याचा परिणाम पुढे तो होतो. म्हणून आपले प्रयत्न सातत्याने ते चालू असले पाहिजेत. आणि आपल्या मनाचा एक फार मोठा भाग जो असतो, अंधारलेला, जो त्याला अनकॉन्शियस माइंड किंवा अजागृत मन म्हणतो आपण, त्याच्यामध्ये ती गोष्ट जर असेल
तो संकल्प जर त्याच्यामध्ये दडलेला असेल, तर आपली जागृतीची पातळी जशी उंचावत जाते, तस तसं त्यातला संकल्प हा आकार घेण्याचा, मूर्त रूपात येण्याचा, प्रत्यक्षात येण्याचा तो एक प्रयत्न अनकॉन्शियस मध्ये पण चाललेला असतो. असं मी आता अनुभवातून म्हणतो. तो अजागृत अवस्थेत पण चाललेला असतो, परंतु अजागृत अवस्थेत चाललेले प्रयत्न हे योग्य आकार घेत नाहीत. ते प्रयत्न जागृतपणे चालले पाहिजेत. आणि म्हणून जागृतीची पातळी उंचावणं फार महत्वाचं आहे. बुद्धांनी ते काम हातात घेतलं आधी, आणि त्याच्यात पूर्णत्व आल्यावर मग जीवनाचा अर्थ मांडायला सुरुवात केली त्यांनी. जीवनातले प्रश्न सोडवायला सुरुवात केली. स्वतःचे तर सोडवलेत, परंतु इतरांचे पण. परंतु आधी ती जागृतीची पातळी त्यांनी अं, सर्वोच्च पातळीवर नेली. म्हणजे सगळा काय म्हणतात त्याला, सगळा अंधकार त्यांच्या जीवनातला नष्ट झाला. आजच्या भाषेत आपण म्हणतो पूर्ण त्यांचं अनकॉन्शियस माइंड पूर्ण कॉन्शियस झालं, जागृत झालं. आणि मग जागृतीतून त्यांना जीवन दिसलं, प्रश्न दिसले, समस्या दिसल्या, आणि मग त्या समस्या त्यांनी सोडवल्या. तर असा हा शोध आहे. धम्म हा त्यांचा शोध आहे. धम्म म्हणजे सत्य हा त्यांचा शोध आहे. सत्य हे अं, निसर्गात उपस्थितच आहे. ते ते काय, पण ते शोधावं लागतं. रिसर्च, त्याला सर्च करावं लागतं, त्याचा रिसर्च करावा लागतो. आणि सत्य हे आजमावून पाहावं लागतं, अनुभव घेऊन पाहावं लागतं. मग ते सत्य हे सत्य आहे हे कळतं. आपण जसं मगाशी म्हटलं, दुःख हे निसर्गातच आहे. नैसर्गिकपणे दुःखाची निर्मिती होते. का? ते अं, त्याचा शोध आपल्याला लावावा लागतो, जसा बुद्धांनी लावला. दुःखच का? निसर्ग दुःख का निर्माण करतो? मला कधी कधी वाटतं निसर्ग फार क्रूर आहे. कुदरत, कुदरत म्हणतात ना त्याला, कुदरत और कुदरत का कानून. तो कुदरत का कानून बहुत क्रूर है और बेवकूफ है. कारण ते दुःख निर्माण करतो. ते जन्मल्याबरोबर रडायलाच लावतो, आणि मरायच्या वेळेला रडायलाच लावतो. आणि जीवनामध्ये समस्या, आणि आपल्याला माहिती नाही आपण का त्याची शिकार बनतो. आपल्याला माहिती नाही आपण का त्याचे बळी होतो, बळी ठरतो. आणि जीवनाचं बळी ठरणं, यातनेच जगणं, ह्याच्यासाठी जीवन नाही. परत निसर्गानं त्याला उपाय पण दिलेला आहे. म्हणजे निसर्गाला स्वतःच हे नाही असं काही. निसर्ग म्हणजे सगळ्याच गोष्टी आहेत, त्याच्यात चांगलं वाईट सगळंच येत आहे. कुशल अकुशल सगळंच येत आहे निसर्गामध्ये. म्हणजे निसर्गाला स्वतःच असं हे नाही. परंतु निसर्गामध्ये हा जो उत्क्रांतीमध्ये माणसाला जो जागृतीचा गुणधर्म सापडलाय ना, किंवा तो मिळालाय, तो बुद्धांच्या लक्षात आलेला आहे. आणि तो लक्षात आल्यामुळे त्यांना हे दुःखापासून मुक्ती कशी मिळवायची हे पण लक्षात आलं. आणि मग निसर्गाच्या समस्येवर त्यांनी नैसर्गिकपणेच मात केलेली आहे. नैसर्गिकपणे. हे काय कुठून आणायचं नाही, हे आपल्या जवळच आहे. आपण निसर्गाचा भाग आहोत, निसर्गाचं प्रॉडक्ट आहोत. आणि आपल्या जवळच ते आहे. फक्त त्याचा रिसर्च करावा लागतो, शोध घ्यावा लागतो. त्याचा शोध घ्यावा लागतो. ते काम आपलं चाललेलं आहे. म्हणजे चाललं नसेल आपलं तर ते चालू करायला पाहिजे. म्हणून आपण हे त्याच्यावर अं, जास्तीत जास्त जागृत चिंतन करण्याचा प्रयत्न करतो. मोघम मोघम चिंतन नाही करायचं. तर असा संकल्प आपल्याला एक धम्मचक्र प्रवर्तनच्या निमित्तानं पण आपण तो पाहिला. आणि सती धम्मचिंतन हे तर
आपलं ते कंटिन्यू चालूच पाहिजे. सती धम्म चिंतन. आता सती धम्म चिंतन आणि सती प्रॅक्टिस, साधना, ही सायमल्टेनियस एकाच वेळेला बरोबर चालली पाहिजे. सती म्हणजे जागृती आहे, भान आहे, आत्मभान आहे, जीवनाचं भान आहे. जीवन म्हणजे ही काया आहे, आणि कायेमधलं हे जिवंत जीवन आहे. काया डेड काया नाही आपली, आपली काया जिवंत आहे. आणि जिवंत आहे कारण त्याच्यात जाणीव आहे, जाणवतंय, जीवन हे जाणवतंय. जिवंतपणा आहे म्हणून जाणीव आहे, जाणीव आहेत म्हणून जिवंतपणा आहे. म्हणून आपली काया ही डेड काया नाही, ही जिवंत काया आहे. त्याच्यात जाणीव आहेत म्हणजे त्याला पालीमध्ये वेदना म्हटलेला आहे. आणि जागृतीचा अभ्यास हा वेदनांचाच अभ्यास आहे, जाणीवांचा अभ्यास आहे. परंतु ह्या जाणीवा, आपल्या शरीरातला जाणीवा, आपलं आंतरिक जीवन, आपल्या फिलिंग, वेदना, ह्या सुप्त जास्त आहेत, म्हणजे अजागृत जास्त आहेत, अनकॉन्शियस जास्त आहेत. त्यामुळे आतली अंधार कोठडी मोठी आहे. पण बाबासाहेबांच्या बुद्ध आणि त्यांच्या धम्मचा आपल्याला संदर्भ पुन्हा महत्वाचा आहे. अंधार कोठडी जी आहे आपली, आपलं जीवन हे अंधारातच जास्त आहे, उजेडात थोडंच आहे. थोडस थोडस जीवन आपलं उजेडात आहे. आणि जेवढं उजेडात आहे, जेवढं समजतं तेवढंच जागृत आहे. आणि ते असं 5%, 10%, 15-20% असं ते सर्वसाधारणपणे असतं. पण याला 100%वर नेणं हे आपलं काम आहे. तो आपला उद्देश, 100% जागृतीची अवस्था आली पाहिजे. आणि ते सोपं काम नाही, पण अशक्य नाही. अशक्य नाही. तरी या कायेमध्ये उतरणं, त्या साधनेसाठी या कायेमध्ये उतरणं, श्वासाच्या आधारे. आता हे तुम्ही प्रत्यक्ष तुम्ही करताना तुम्ही डोळे बंद करून करा, नाही तर उघडे ठेवून करा. कनेक्टिव्हिटी महत्वाची आहे. आपल्या जीवनाशी, कायाशी, जिवंत कायाशी कनेक्टिव्हिटी महत्वाची आहे. आनापानसती सुत्ताच्या निमित्तानं आपण हे पाहतो की ही काया जे आन करते, अपान करते, त्याच्या निमित्तानं आपण स्वतःशी कनेक्ट होतो, म्हणजे कायेमध्ये उतरतो, जिवंत कायेमध्ये. ही काया जी आन करते, ती कशी करते, हे प्रत्यक्ष अनुभवण्याचा विषय आहे. माझी जी पद्धत आहे ती, मी पोटामध्ये उतरून, मी नॅचरलीच, कारण तिथंच जास्त हालचाल जाणवते ती. पोटाचं आकुंचन प्रसरण, छातीचं आकुंचन प्रसरण, पाठ, छाती आणि पोटाच्या मध्ये जो श्वासपटल असतो. आता तो श्वासपटल आपल्याला पूर्ण जाणवत नाही, परंतु तो काहीतरी वर खाली होते असं आतमध्ये, धडामध्ये. ते अनापानच्या निमित्तानं ते जे काम चाललेलं असतं, त्याच्या हालचाली चाललेल्या असतात, त्याच्या मुवमेंट चाललेल्या असतात अनापानच्या निमित्तानं, त्याच्या आधारे कायेमध्ये उतरायचं असतं, त्या हालचालींच्या आधारे. म्हणजे जेव्हा आन होत असेल तेव्हा आन, अपान होत असेल तेव्हा अपान, हे जेव्हा जेव्हा जे असेल ते. आता मी बोलतोय म्हणजे मी आनवर आणि अपानवर साधनेसारखं लक्ष नाही ठेवू शकत. परंतु माझ्यासाठी आता बोलतानाच ज्या काही हालचाली होतात, तो माझ्यासाठी सतीचा विषय आहे.
तुम्ही आता ऐकताय तर तुमच्यासाठी ऐकणं हा पण सतीचा विषय असू शकतो. आणि मधून मधून हे काया कशी आन करते, कसं अपान करते हे पाहण्याचा पण तुमच्यासाठी विषय असू शकतो आता या क्षणी. आणि त्या निमित्तानं तुम्ही कायेमध्ये उतरू शकता. आता ही प्रॅक्टिस मी 2000 सालापासून करत आलो. तर ते मला एक आता मला ती मुद्दाम करण्याची एक हे नाही, गरज नाही वाटत. त्याच्याशी मी एकरूप झालो. ते एकरूप होणं महत्वाचं आहे. प्रॅक्टिस करता करता करता, साधना करता 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 त्याच्याशी एकरूप होणं आवश्यक आहे. त्या नैसर्गिक श्वासाच्या निमित्तानं, नैसर्गिक आनापानच्या निमित्तानं जी काया करते, त्याच्या निमित्तानं या कायेमध्ये उतरणं, आनापानचा अभ्यास करता करता आपल्याला आपोआप जाणीवांचा अभ्यास होतो. कारण आनापान पण जाणवतं, त्याच्यात पण जाणीव आहेत, वेदना आहेत, फिलिंग्ज आहेत. मग या वेदना आपल्याला जाणवतात, मग त्याच्यात सुखदुःख जाणवतात, आणि मग त्याच्यात समस्या आपल्याला जाणवतात. आपली काय समस्या आहे, त्याचं कारण मग पुढे चित्त आहे. आणि त्याचं इंटरप्रिटेशन, त्याचे जे विश्लेषण, त्याची जी विचार प्रक्रिया चाललेली आहे त्याच्याविषयीची, एकूणच जी विचार प्रक्रिया चाललेली आहे ती आपल्या मनोधर्मांमध्ये, म्हणजे ब्रेनमध्ये चाललेली आहे, मनामध्ये चाललेली आहे. म्हणून काया, वेदना, चित्त, मनोधम्म, या 4 पातळी ज्याला सतीपट्ठाण म्हणतात, त्या पातळीवर आपली साधना ही चालू राहते, चालू ठेवली पाहिजे. आणि हे नैसर्गिकपणे एकानंतर दुसरा, दुसऱ्यानंतर तिसरा, तिसऱ्यानंतर येणारे हे टप्पे आहेत, नॅचरली तिथंच आहेत ते. म्हणजे श्वासातून काया, कायातल्या जाणीवा, जाणीवातली जाणीवांची जाणीवा आहे हा परिणाम, वेदना हा परिणाम आहे, तो चित्ताचा आहे. आणि विचार प्रक्रिया आहे, हे सगळं तिथंच आहे. तर हळूहळू हळूहळू त्याचा अभ्यास करत करत, त्याची प्रॅक्टिस करत करत, अभ्यासाचा अर्थ प्रॅक्टिस पण होतो, साधना, ती करत करत आपण आपल्या जीवनाशी एकरूप होतो. आणि मग आपल्याला आपले प्रश्न आणि त्याचा उपाय दोन्ही लक्षात यायला सुरुवात होते. तर हे आपलं काम आहे. आजचं जे चिंतन आहे मला वाटतं इथपर्यंत पुरा आहे. आपण थेरी आणि प्रॅक्टिस ही ज्याला त्याला करावी लागते. सगळी प्रॅक्टिस आपण इथं सांगू शकत नाही. थेरी चांगली समजून घ्यायची आणि स्वतः प्रॅक्टिस करायची, स्वतः शोध घ्यायचा. कारण अ, ज्याला त्याला आपला स्वतःचा श्वास कळतो, दुसऱ्याला तो श्वास कळू शकत नाही. ज्याला त्याला आपली काया अनुभवाला येऊ शकते, दुसऱ्याला अनुभवाला येऊ शकत नाही. ज्याला त्याला आपल्या स्वतःच्या जाणीव अनुभवाला येतील, दुसऱ्याला येऊ शकत नाही. ज्याला त्याला आपलं चित्त अनुभवाला येईल, दुसऱ्याला येऊ शकत नाही. ज्याला त्याला आपले स्वतःचे विचार अनुभवाला येतील, दुसऱ्याला येऊ शकत नाही. दुसऱ्याला काही गोष्टी कळू शकतात, परंतु अं, दुसऱ्याला सगळं अनुभवाला येत नाही. म्हणून साधना ही स्वतंत्र आहे, व्यक्तिगत आहे, आणि ज्यानं त्यानं ती करायची आहे स्वतंत्रपणे. अत्तदीप भव हा एकट्याचा मार्ग आहे. बुद्धांनी याला एकट्याचा मार्ग म्हटलेला आहे. साधना एकट्याची आहे. एकमेकांशी आपण अनुभवाची देवाणघेवाण करू शकतो, परंतु ज्याला त्याला स्वतःच्या जीवनाचा प्रश्न ज्याला त्याला सोडवावा लागतो. जसं बाबासाहेबांनी म्हटलं, आपल्या जीवनाची जबाबदारी आपण आपल्या शिरावर घेतली पाहिजे, आपल्या खांद्यावर घेतली पाहिजे. म्हणजे स्वावलंबी, स्वतंत्र आणि स्वावलंबी जीवन जगता आलं पाहिजे. मी या ठिकाणी थांबतो.